तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यंदाच्या अत्यल्प पावसामुळे वाशिम जिल्ह्यावर जलसंकटाचे गंभीर सावट दाटले असून मंगरुळपीर तालुक्यातील सोनल प्रकल्पातील जलसाठा धोकादायक पातळीपर्यंत घसरला आहे। अशा गंभीर परिस्थितीतही काही ठिकाणी मोठ्या क्षमतेच्या विद्युत मोटारींच्या सहाय्याने सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अवैध उपसा सुरू असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे आगामी काळात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांनी जिल्ह्यातील सर्व मध्यम व लघु सिंचन प्रकल्पावरील अवैध पाणी उपसा तात्काळ थांबविण्याचे आदेश जारी केले आहेत। पाटबंधारे, लघु पाटबंधारे, जलसंधारण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संयुक्तपणे कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या। अधिकृत आदेशानुसार जुलै 2026 मध्ये जिल्ह्यात सरासरीपेक्षा तब्बल 63% कमी पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे उपलब्ध जलसाठा प्रामुख्याने पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवणे अत्यावश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे। त्यामुळे प्रशासनाने संबंधित विभागांना प्रत्येक प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून अवैध मोटारी, पाईपलाईन आणि पाणी उपसा करणाऱ्यांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी गणेश पाटील बोथे, वाशिम।